इंदू, हे फार चांगलं केलंस बघ तू. काय चांगलंय? अहो लक्ष्मी पूजन आहे आज. ही पोथी कशाला ठेवायची पूजेत? मोठ्या बाई, आपण लक्ष्मीची गणपतीची पूजा एकत्र करतो ना. विद्येला ज्ञानाला धन मानणारी संस्कृती आहे आपली. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी शब्दांचे धन. मग वारकऱ्याच्या घरातील हे अक्षय धन इथे ठेवायला नको का? लक्ष्मी शब्द छलकर फक्त. आई आता त्यात काय चुकीचं बोलली ती? वहिनी, अहो उलट आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपल्या घरची लक्ष्मीच सरस्वतीची इतकी मनापासून पूजा करते. आता असं करा, तुम्ही आणि इंद्रायणी मंदिरातलं सोडा आणि हितच कीर्तन करा. आई, आता उगाच कशाला? काय उगाच? नेहमी पाहते ना मी, कधी पा व्यंकट भाऊजींनी इंद्रायणीची तळी उचललीच पाहिजे. मग काही असो, मी घरातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे तरी सुद्धा माझं बोलणं खोडायचं आणि तिचं बरोबर म्हणायचं. वहिनी, आमचं जर काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला शिक्षा करा. सणासुदीच्या दिवशी फक्त मला बोल लावा. माझं कसं चुकीचं आहे हे अधोरेखित करा. मोठ्या बाई, तसं नाही. तसं नाही काय? हा, तसं नाही, असं असं नाही तसं. माझा अपमान केलास? सणाच्या दिवशी घरामध्ये माझा अपमान केला, माझं मानाचं धनही हिरवलंस. आता जीव घ्यायचं बाकी आहे, तोही घे. आई बस. अधोक्षज, वहिनी जरा शांत राहा. अहो आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. निदान आजच्या दिवशी तरी घरामध्ये वादविवाद, तंटा, बखेडे नकोत. आजच्या दिवशी तरी घरात शांतता नांदू दे, आनंदाने होऊ देत सगळं. देवा यांना अक्कल दे. मोठ्या बाई, आओ, मी मोठ्या बाईंना. इंदू थांब, आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. जिथे धन आणि विद्या एकत्र नांदते त्याच घरात समृद्धी येते. शांतपणे आज पूजा करून घ्या. आत्ता वादविवाद नकोत. बसा. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी. घालते मी रांगोळी. गोविंद 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 गोविंद. आदू, लग्नानंतरची पहिली दिवाळी इतकी भारी असते का रे? एकदा अगं तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मग माहिती माझं प्रत्येक दिवस दिवाळी सारखाच. अजून 4 चांद लागले असते जर पिठुराय पंढरपूरकर पण आला असता तर. अरे, त्याने त्याचा आशीर्वाद पाठवला की त्या छोट्या मुलाच्या रूपानं. म्हणून तर आनंदाचा ओसंडून वाहतोय. लक्ष्मी पूजनाचा हा दिवस पावला म्हणायचं मग. पण इंदू, खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. तू
कायम असाच माझ्या पाठीशी उभा राहा. मग तोही पल्ला गाठू आपण. पण इंदू, अजून आपलं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. तेव्हासाठी पण थोडा आनंद वाचून ठेव. अरे तेव्हा तर डबल आनंद होईल. तू काळजी करू नकोस. या शाळेसाठी किती मेहनत घेतेस का तू? तू होतास म्हणून. अरे आदू, ज्या गावात आपण वाढलो मोठे झालो त्या गावाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं आपण दोघं एकत्र पुढे जातोय. गावासाठी धडपडतोय. दिवाळीतल्या दिव्यासारखी रोषणाई आणि ते बघ तू मुलांच्या आयुष्यात. मी नाही रे, आपण. पण मग मास्तरीन बाई, हे सगळं भारी बोलतेस तू, पण आपल्याला वास्तवाचं पण ध्यान ठेवायचंय. ते बारक पोरगच विठू पंढरपूरकर असेल का? तुम्हालाच माहिती. तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं कळतं ना. तसं नाही सासूबाई, पण तुम्हाला काय वाटतं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मला इतकंच वाटतं का आज जर मला विठू पंढरपूरकर भेटला असता ना, इंद्रायणीच्या नावाची सगळी जमीन मी माझ्या नावावरती करून घेतली असती. तुमच्या नावे सासूबाई क्षमा करा मला, पण तुमच्या मेंदूला आणि तुमच्या मनाला आहे ना एक चांगल्या झोपेची गरज आहे. तुमची अशी चांगली झोप झाली ना की तुमच्या मनातले सगळे भ्रम दूर होतील. म्हणजे तुम्ही तामणगावला जायचं ठरवलेलंच मला सांगताय. असं काय म्हणताय सासूबाई? मग काय म्हणू? विंडो. मी खात्रीनं सांगते, तो मुलगा विठू पंढरपूरकर नव्हता. कशावरून? अहो, कशावरून म्हणजे काय? जरा डोकं चालवा ना. आता विठू पंढरपूरकरला इंद्रायणीचा कस्टोडियन म्हणून नेमला त्यावेळेला तो 18 वर्षांच्या वरचा म्हणजे सज्ञान असायला पाहिजे. एवढा बारका पोरगा कस्टोडियन कसा असेल? काय बघ, दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या प्लॅनिंगच दिवाळ निघालं. काय झालं सासूबाई, फराळाचं ना असं एकदम भरून भरून खाल्लं ना, त्याच्यामुळे मेंदू शिथिल झालाय आमचा. एवढी खा खा करू नका, निघा. मग पोरांनो मला सांगा, आज दिवाळीचा कुठला दिवस आहे? दिवाळीचा पाडवा. बलिप्रतिपदा 3.5 मूर्तांपैकी एक. बरोबर. तर असा आजचा हा चांगला दिवस. तर चांगल्या मुहूर्तावर आपण सगळ्यांनी चांगली कामं केली पाहिजे. पण व्यंकू आजोबा, कालच तर मंदिरामागची जागा साफ केली, तण काढलं, मग आज काय काम करायचं? आजची गोष्ट जरा वेगळी आहे बर का. आजचा असा आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून मी जे तुम्हाला सांगेन ती गोष्ट मला द्यायची. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मी एक एक गंमत देणार आहे. व्यंकू आजोबा, पाहिजे तर कान पिळा, पण दिवाळीचं फराळ नको. 2 दिवसापासून दिवस रात्र तेच खातोय. राया, व्यंकू महाराज गोष्ट मागताय. महाराज, आम्ही लहान मुलं आहे, पण आम्ही तुम्हाला कसं काय देणार? अरे बाळा, तुम्ही लहान आहात म्हणूनच ती गोष्ट मला तुम्ही देऊ शकाल. आणि खरं सांगू का, तुम्हीच मला ती गोष्ट सगळ्यात जास्त देऊ शकाल. थांबा थांबा, दाखवतो तुम्हाला. तर पोरांनो, हा माझ्याकडे असलेला वाचन फराळ आहे. आणि या फराळाची गंमत अशी आहे की हा कधीही संपत नाही. चला घ्या. तर
तुम्ही सगळ्यांनी मला असं वचन द्यायचं आहे की दर महिन्याला तुम्ही मी दिलेलं एक गोष्टीचं पुस्तक वाचून पूर्ण करणार आणि त्यानंतर तुम्ही वाचलेल्या पुस्तकातली एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मिळून मला दर महिन्याला सांगायची आहे. पण व्यंकू आजोबा, मोठ्यांनी लहानांना गोष्टी सांगायच्या असतात, लहानांनी नाही. अरे पण मग तेच तर बदलायचं आहे ना आता मला आता तुमच्या सगळ्यांकडून गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्या जर तुम्ही मला सांगणार असाल तरच ही पुस्तकं मी तुम्हाला देतो. नसेल जमणार तर द्या मला माझी पुस्तकं परत. नको नको, आम्ही तुम्हाला दर महिन्याला गोष्टी वाचून सांगू. शाबास पोरांनो, शाबास. नारायणी, अगं औक्षणाचं ताट घेऊन ये. हो, आले आले. काय हे मानाची सुपारी दिली असते तरी चाललं असतं. खरं तर तुला मानाच्या सुपारीची सुद्धा गरज नाहीये शकू. माझं तुझ्यावर असलेलं प्रेमच तुला पुरेस आहे. अहो, हो, सगळे आहे तिथे. मग असू दे की. खरं तेच बोलतोय मी. काय रे पोरांनो? चला या. माझ्या पोरीला चांगली ओवाळणी द्या. हो. आई, मला कोण ओळखणार? बाळा, आधी तू स्वतःचं नाक स्वतः पुसायला शिक, मग तुला कोण ओवाळेल हे मी सांगते. हा, इंदू, आदू, या. झालं? अगं मग काय? ओ अच्छा, ओबानी.